नमस्कार. अमृतकण याचा दुसरा भाग आपण आज ऐकणार आहोत. एक महान ग्रंथ तृषार्थ पोथिक यामधून मी अमृतकण हे निवडलेले आहेत. लेखक परमपूज्य राधानाथ स्वामी, मराठी अनुवाद श्यामानंद दास, रघुपती दास, संग्राहक मी स्वतः अर्चना अंतरोळीकर, देवधर. देव शोधताना राधानाथ स्वामी म्हणतात, आपण सर्वजण दैवी चेतनेच्या सागरातून विभक्त झालेल्या आशांप्रमाणे आहोत. परमेश्वराबरोबरच्याच स्वाभाविक नात्याबाहेर राहून सुखी राहण्याचा प्रयास करणे म्हणजे वृक्ष वाळूत आनंदी राहण्याच्या प्रयासासारखे आहे. थोर पुरुष अगदी एका जीवाला देखील अथांग आनंद सागराप्रमाणे असणाऱ्या परमेश्वरी चेतनेत घेऊन जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. परंतु मायेचे जाळे आपल्या मनावर झडप घालून आपल्याला स्वहितापासून अलग बनवते. हृदयात साठलेल्या अहंकाररूपी मळ आपल्या हृदयातील भगवंताचा आवाज स्पष्टपणे ऐकण्यास प्रतिबंध करतो. ज्ञानाच्या काडीने गुरु हृदय परिमार्जन करतात. जे काही बाहेर येते ते खरोखरच भयानक असते, परंतु धीर धरून अनुसरण केल्यास आपण शुद्ध राहू शकतो. कधीकधी भगवंत भक्तीतील अनुभवाचा निःशुल्क नमुना दाखवतात, परंतु या हृदय परिमार्जन प्रक्रियेतील अधिक अनुभवांसाठी आपल्याला प्रामाणिक समर्पणाची किंमत द्यावीच लागते. हो, मी रडतोय आणि जसं त्याला वाटतं त्याप्रमाणे कदाचित कृतज्ञता म्हणूनही असेल, पण मी रडतोय. इतरांना आनंद देणे दरवेळी सोपे नसते बरं का, परंतु तशी इच्छा करणे मात्र सोपे असते. मासा ज्याला नदीतील जीवनाशिवाय आणखी काही माहीतच नव्हतं, निःसंशयपणे इतर कोणत्याही दिवसाप्रमाणे दिनक्रम करत असताना एका क्षणातच सत्याच्या जगातून बाहेर खेचला जाऊन मृत्यूला भेटण्यास आला की हो. त्या माशाप्रमाणेच आपणही बरं का, त्या माशाप्रमाणेच आपणही रोजचा दिनक्रम करत असतो. अजिबात अपेक्षा नसताना संकट, दुःख आणि अगदी मृत्यूच्याही रूपात पिवळ्या डोळ्याचा देवरूपी ससाणा येऊन आल्हाददायक वातावरणातून आपल्याला ओरबडून असा बाहेर काढतो. हे आपण नियमितपणे सभोवताली पाहत असतो, परंतु हे सर्व आपल्या बाबतीतही घडू शकतं. याचं गांभीर्य मात्र क्वचितच असतं आपल्याला. निष्काळजीपणाला आळा घालणे आणि आध्यात्मिक गरजांना सर्वोच्च प्राधान्य देणे हाच यातून घ्यायचा एक धडा असेल. मासा अजून खोलवर पोहला असता तर कदाचित ससाणा त्याच्यापर्यंत पोहोचू शकला नसता. त्याचप्रमाणे भगवंताबरोबरील आपल्या संबंधांमध्ये जर आपण खोलवर गेलो, पुन्हा एकदा ऐका, भगवंतांबरोबरील आपल्या संबंधांमध्ये आपण जर खोलवर गेलो तर आंतरिक रुजलेले आणि आत्मसंतुष्टी देणारे अतिगूढ असे सत्य सापडेल. हे सत्य आपली चेतना अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे दैवाचा अकल्पित उद्देश स्थिर आणि अनासक्त मनाने आपल्याला जाणून घेता येईल. इथे नेहमी सत्य आणि असत्य असते. धर्मातील ढोंगीपणामुळे लोकांच्या विश्वासाला आत्तापर्यंत पंगू केले आहे. एक साधू बाह्य रूपावरून नेहमीच ओळखला जाऊ शकत नाही. भगवद्गीता शिकवते, जे लोक काम करत नाहीत त्या आळशी लोकांसाठी तपस्या नाही. पुन्हा एकदा ऐका, जे लोक काम करत नाहीत
त्या आळशी लोकांसाठी, तपस्या नाही तर भक्ती मार्गावर कार्यरत असणाऱ्यांसाठीच आहे. आपले मन भीतीला बळी पडते तेव्हा आपला सहजपणे पराभव होऊ शकतो. जे आपल्याला माहिती नसते त्याची भीती वाटते. आपल्या आध्यात्मिक स्वरूपाबद्दलच्या ज्ञानाने आणि भगवंतावर असणाऱ्या प्रामाणिक श्रद्धेने आपण सर्व प्रकारच्या भीतीवर मात करू शकतो. हे भगवंता, कृपया मला तुमच्याकडे येण्याचा मार्ग शोधत असताना लागणारं धैर्य प्राप्त करा. म्हणूनच अशी प्रार्थना करायची, हे भगवंता, कृपया मला तुमच्याकडे येण्याचा मार्ग शोधत असताना लागणारं धैर्य प्राप्त करा, प्रदान करा. जिथे श्रद्धा आहे तिथे भयाचे अस्तित्व असू शकत नाही. तुम्हा सगळ्यांना उत्तम प्रकृती, सुखी जीवन आणि मानसिक शांती आणि भगवंताचे प्रेम मिळो, हीच प्रार्थना. क्षुल्लक मर्यादांचे उल्लंघन क्वचितच कोणाच्या ध्यानात येते, परंतु भक्तांच्या संस्कृतीत हृदयाचा कोमलपणा आणि प्रामाणिकपणा या गोष्टी पवित्र मानल्या जातात. भक्तांच्या संस्कृतीत हृदयाचा कोमलपणा आणि प्रामाणिकपणा या गोष्टी पवित्र मानल्या जातात. भक्तीची खरी संस्कृती काय आहे? ती खूप सूक्ष्म आहे. भक्तीची खरी संस्कृती खूप सूक्ष्म आहे, परंतु ती हृदयाला सुपीक बनवते, जेणेकरून खऱ्या प्रेमाचे बीज त्यात वाढू शकते. आज भगवंतांनी मला दाखवून दिले, आध्यात्मिक मार्गावर मी किती लहान आहे. जेव्हा मूल संकटात असते तेव्हा माता किंवा पित्याला हाक मारते. हाच आपल्या संरक्षणाचा एकमेव मार्ग असतो. आणि ह्या छोट्या मुलाचे माता पिता पवित्र नामाच्या रूपात मला संरक्षण देण्यासाठी नेहमीच येतात. भगवंतच आपले माता पिता आहेत. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. हरे कृष्णा. राधानाथ स्वामींविषयी काही. राधानाथ स्वामींचा जन्म 1950 मध्ये शिकागो येथे झाला. युवावस्थेतच ते देवाचा शोध घेत आपल्या आध्यात्मिक प्रवासाला निघाले. अंती त्यांना भक्तियोगाचा मार्ग सापडला. सध्या ते आशिया आणि युरोप, अमेरिका खंडातील देशांमध्ये भक्तिविज्ञानाचा प्रचार करतात. हे पुस्तक जेव्हा लिहिलं गेलं तेव्हाचं हे राधानाथ स्वामीविषयीचं माहिती आहे, म्हणून सध्या असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे 1950-60चा काळ आहे. 1960चे दशक. अमेरिका जगातील महासत्ता. तंत्रज्ञान, धनधान्याचा भरपूर पुरवठा, सेक्स, ड्रग्ज, रॉक अँड रोल अशी संस्कृती, संगीत, मदिराक्षी, मदिरा आणि चरस, गांजा आणि साथीला. अशा वातावरणात लहानाचा मोठा झालेला रिचर्ड्स एका अर्थाने हजारो लाखो तरुणांपैकीच एक. चंगळवादाच्या प्रवाहात वाहत चाललेला. तरीही प्रवाहाच्या विरुद्ध वाहत जाऊन काहीतरी श्रेष्ठ असं त्याला हवं होतं बरं का. म्हणून तो लाखोंपैकी एकच ठरला. भोगवादाच्या रणरणत्या वाळवंटात रिचर्ड्सची तृष्णा कोणत्याही उपलब्ध सुखाने तृप्त होणे शक्य नव्हते. त्याला हवी होती ज्ञान आणि प्रेमाची गंगा. अखेर आपल्या भागीरथी गंगेनेच खडकावर बसलेल्या रिचर्ड्सला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असा नादमय आवाज ऐकवला आणि त्याला मातेप्रमाणेच जवळ घेऊन हरिनामाचे गीत प्रदान केले. तृषार्त पथिक रिचर्ड्सचा तृप्त पथिक राधानाथ स्वामींमध्ये रूपांतर झाले. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. परमपूज्य राधानाथ स्वामींना मनापासून अंतःकरणपूर्वक नमस्कार. अमृतकण या नावाने मी आज तृषार्त पथिकमधील मला आवडलेले काही अमृतकण आपल्याला दिले आहेत. कृपया हे देण्यामागचा हेतू लक्षात घ्या.
तृषार्थ पथिक हे पुस्तक मिळवून त्यामध्ये काय बरं सांगितलं आहे ते नक्की वाचा आणि माझ्या वाचन संस्कृतीला वाढवण्याच्या उद्देशाला मला पाठिंबा द्या. धन्यवाद. हरे कृष्ण.